हॅलो, मी प्रिया. मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण खूप हेल्दी ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत. आणि तुम्ही जर का अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. त्याने मला अजून मोटिवेशन मिळतं आणि तुम्हालासुद्धा माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथे अक्रोड घेतला आहे. त्याच्यानंतर 1 वाटी मखाना, अर्धी वाटी पिस्ता घेतलेत. त्याच्यानंतर अर्धी वाटी मी इथे मगज बी घेतलेत, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस. त्याच्यानंतर एक मोठा चमच मी खसखस घेतली आहे. अर्धा किलो मी इथे बिया काढून खजूर घेतलेत आणि पाव वाटी मी इथे किशमिश घेतलेत. आता आपण काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता हे बारीक करून घेतलेत. हे बघा, इथे मी थोडे जाडसर असे कापून घेतले आहेत. तर तुम्ही वाटल्यास मिक्सरला सुद्धा थोडे बारीक जाड करून घेऊ शकता. तर आता आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे 1 चमच घी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया आणि मगजबीच्या बिया हे आपण मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत. तर भोपळ्याच्या बियामध्ये खूप सारं फायबर, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या दूर ठेवण्यास खूप मदत होते. त्याच्यानंतर मगज बी जे आहे ते आपल्या केसांसाठी आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तर हे बघा, आपलं मस्त असं आता खरपूस भाजून झालं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. तर आता इथे आपण मखाना जो घेतला होता 1 वाटी तो भाजून घेणार आहोत मंद गॅसवरती. तर मखानासुद्धा आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. हे सुद्धा आपण थोडं भाजून घेतलं आहे आणि आता थंड झाल्यावर आपण पावडर करून घेणार आहोत नंतर. तर आता पुन्हा आपण 1 चमच घी घालून त्याच्यामध्ये टाकणार आहोत बदामाचे तुकडे आणि अक्रोडचे तुकडे. तर हे सुद्धा आपल्याला आता कमी गॅसवरती परतवून घ्यायचं आहे. तर बदाम आणि अक्रोड हे ब्रेन पॉवरसाठी खूप फायदेशीर आहेत. तर हे बघा, हे सुद्धा आता आपलं खरपूस भाजून झालं आहे. आता ते काढून घेऊया. तर आता पुन्हा आपण 1 चमच घी घालून त्यामध्ये पिस्ता आणि काजूचे तुकडे घालून मंद गॅसवरती परतवून घेऊयात. तर काजू आणि पिस्ता जो आहे त्याच्याने आपला हार्ट जो आहे तो हेल्दी ठेवण्यास खूप मदत होते. याशिवाय हाडं मजबूतीसाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतात, दोन्ही काजू आणि पिस्ताचं. तर हे बघा, काजू आणि पिस्ता हे मस्त असे खरपूस भाजले गेलेत. आता आपण हे काढून घेऊयात. आता आपण घी न घालता यामध्ये किशमिश आणि खसखस टाकून आपण याला मंद गॅसवरती परतवून घेऊया. तर खसखस खाल्ल्याने कफ, गॅस आणि छाले यांच्या ज्या समस्या असतात त्या कमी होऊ शकतात. आणि किशमिशमध्ये नॅचरल शुगर असते त्यामुळे पटकन ऊर्जा मिळते. तर हे बघा, आता आपलं मस्त भाजून झालेत. आता आपण काढून घेऊया. त्यानंतर इथे मी सुका खोबरा घेतला आहे. तर सुक्या खोबऱ्यामध्ये रक्तातील लोहाचं प्रमाण वाढवण्यापासून ते हाडांचं सुरक्षित आरोग्य ठेवण्यासाठी खूप मदत होते. तर महिलांना याचं सेवन केल्याने खूप फायदा होतो. तर हे बघा, छान असं आता भाजलं गेलं आहे. काढून घेऊया आता. आणि त्यामध्ये आपण 2 चमच घी घालून घेऊया आणि त्यामध्ये आपण खजूर घालून घेऊया, जे आपण बिया काढून ठेवलं होतं साईडला. तर खजूरमध्ये एक नॅचरल शुगर असते त्यामुळे त्याचं सेवन केल्याने आपल्याला पटकन ऊर्जा मिळते. याशिवाय हृदयाचं आरोग्य खूप मोठ्या प्रमाणात सुधारतं रोज खजूर खाल्ल्याने. तर हे बघा, तर इथे मला थोडं घी कमी वाटतं आहे म्हणून आपण पुन्हा एकदा थोडं 2 चमच घी घालून घेऊयात, म्हणजे ते पटकन सॉफ्ट होईल छान असं. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा ते मिक्स करून थोडा वेळ अजून गरम करून घेऊयात. तर हे बघा, मी ते घी टाकलं आहे 2 चमच पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा त्याला मस्त असं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण चमचने सुद्धा त्याला प्रेस करू शकतो, म्हणजे ते पटकन असं नरम होऊन जाईल. आणि हे बघा, खूप छान असं मस्त नरम झालं आहे अगदी ते. हे बघा, खूप नरम झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये
जे मखाना भाजून घेतले होते ते थंड झाल्यानंतर आपण पावडर करून त्याची घेतली आहे, तर ती आपण पहिले इथे घालून घेऊया। त्यानंतर सगळे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट जे आहेत ते इथे घालून घेऊया आणि मस्त असं एकजीव करून घेऊया। तर इथे मी जेवढे पण ड्रायफ्रूट्स घेतलेत तर त्याची तुम्ही क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकता। अदरवाईज तुम्हाला जर का आवडत नसतील तर तुम्ही काही स्किप सुद्धा करू शकता। तर हे बघा आता आपण मस्त मिक्स करून घेऊया आणि आपण यामध्ये साखर किंवा गूळ यूज केली नाही आहे, त्यामुळे हे ड्रायफ्रूट्स लाडू अजूनच हेल्दी झालेत। तर हा तुम्ही जर का लाडू सकाळी खाल्ला आणि त्याच्यावरती गरम दूध प्यायलं तर खूपच दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक फील होईल आणि मुलांच्या एक्झामच्या वेळेस जर का त्यांना तुम्ही लाडू दिला तर खूपच फायदेशीर होईल त्यांना। आणि अशा हिवाळ्याच्या सीझनमध्ये तर असे गरम थोडे पदार्थ खाल्लेच पाहिजे, त्याने खूप एनर्जी मिळते आपल्याला। तर हे बघा छान असं आता इथे आपल्याला मिक्स करून झालं आहे आपलं। आता आपण लाडू करून घेऊ शकतो। तर हे बघा आता आपलं मिश्रण गरमच आहे थोडं, म्हणजे जे खजूर आपण मेल्ट करून घेतलेत त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपले छान मिक्स झालेत आणि हे बघा मस्त असं पटकन लाडू बनला जातोय। अगदी एका हातानेच इझिली असा लाडू बनला जातोय। हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा गोल आकार सुद्धा आला आहे। मी तुम्हाला अजून 1-2 लाडू अशा प्रकारे करून दाखवणार आहे। तर हा जो आपला लाडू आहे तो खूपच फटाफट होतो आणि हेल्दी तर भयंकर आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या लाडूचे खूप सारे फायदे आहेत। तर हे बघा दुसरा लाडू सुद्धा मस्त असा पटकन रेडी झाला आहे। हे बघा तुम्ही बघू शकता छान असा गोलाकार आणि सुंदर दिसतोय। हे बघा आणि हे बघा तिसरा लाडू मी आता तुम्हाला करून दाखवते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप चवीला सुद्धा खूप छान लागते। असं वाटतच नाही की याच्यामध्ये गूळ वगैरे काही ॲड केलं नाही आहे, तर खूप छान चव येते। हे बघा किती छान दिसतोय, मस्त चव येते। अगदी बाहेरचा लाडू खातो ना आपण ड्रायफ्रूट लाडू, अगदी तशीच चव येते, खूप छान लागतो। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। हे बघा आपले सगळे आता लाडू इथे रेडी झाले आहेत छान। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची ड्रायफ्रूटची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।